नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगरच्या मढी ग्रामस्थांकडून जिल्ह्यातील अवैध कत्तलखाने आणि मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. 2 महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देत कत्तलखाने आणि मशिदीवरील भोंगे बंद करण्यास सांगितले होते. मात्र आम्हाला कुठली दाद दिली नसल्याचं मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आमरण उपोषण सुरू केल्याचं संजय मरकड यांनी सांगितलं आहे. तसेच जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील. जर दुर्लक्ष केलं अहिल्यानगर जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा संजय मरकड यांनी दिलाय. यावेळी भजन करत घोषणाबाजी देखील करण्यात आली. नमस्कार, मी संजय बाजीराव मरकड, अध्यक्ष कानिपनाथ देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र मढी व सरपंच ग्रामपंचायत श्री क्षेत्र मढी. गेल्या 2 महिन्यापासून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पत्रव्यवहार करतोय की अहिल्यानगर शहर व अहिल्यानगर जिल्ह्यामधील सर्व गोवंशाचे कत्तलखाने बंद करून जमीनदोस्त करण्यात यावे आणि मस्जिदीवरील भोंगे काढून टाकण्यात यावे. गेल्या 20 तारखेलाही आम्ही 20 मेला उपोषणाला बसणार होतो, पण 19 मेला आम्हाला एक पत्र जिल्हाधिकारी साहेबांनी दिलं की आम्हाला काही काळ द्या, आणि म्हणून जवळजवळ आज 26 दिवस आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिले, पण कुठल्याही प्रकारची त्यांनी दखल त्या पत्राची त्यांनी घेतली नाही. आणि म्हणून आज मी स्वतः, आम्ही सर्व मढी ग्रामस्थ, सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील गोरक्षक, सर्व सकल हिंदू समाजातील सर्व साधू संत, कानिपनाथ आखाड्यातील साधू संत, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेलो आहोत. आणि जोपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यातील गोवंशाचे कत्तलखाने बंद करून जमीनदोस्त केले जाणार नाहीत आणि मस्जिदीवरचे भोंगे खाली घेतले जाणार नाहीत तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहील. कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाहीत. आम्ही अजून 2 दिवस वाट पाहणार आहोत. सर्व या ठिकाणी आता हिंदू राष्ट्र सेना, आमचे कुणाल भाऊ येतं, आमचे जाधव साहेब येतं, हे या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. आणि 2 दिवस वाट पाहिल्यानंतर जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर मात्र आम्ही या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चौकामध्ये सर्व आमचे गोरक्षक, सकल हिंदू समाज रस्ता रोको करणार आहोत. आपल्या माध्यमातून प्रशासनाला आम्ही या ठिकाणी हा इशारा देऊ इच्छितो. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध कत्तलखाने हे जमीनदोस्त करण्यात यावे, तसेच जे काही मस्जिदीवरचे भोंगे आहेत ते त्वरित काढण्यात यावे अशा स्वरूपाचे निवेदन वेळोवेळी देऊन सुद्धा या ठिकाणी कुठली कारवाई होत नसल्यामुळे आज आमरण उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाला या ठिकाणी जाग आणण्यासाठी श्री संजयजी मरकड हे व त्यांच्यासोबतचे सहकारी उपोषणाला बसले असून आत्ताच आम्ही 4 दिवसापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा इशारा दिला होता की त्वरित आपण हे कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात यावे, अन्यथा आम्ही रास्ता रोको आंदोलनाचा या ठिकाणी पावित्र्य उचलू. संजयजी मरकड यांची मागणी येत्या 2 दिवसात जर पूर्ण करण्यात आली नाही, तातडीने याच्यावर जर अंमलबजावणी करण्यात आली नाही तर आम्ही जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करू व त्याचा जे काही परिणाम होईल याला प्रशासन जबाबदार राहील. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.